ओके माताजी. चालू करू. हरी बोल. हाँ यस चालू माताजी. करते. ओके. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. आज आपण अध्याय 10 भगवद्गीता अध्याय 10 श्लोक नंबर 7 पाहणार आहे. आता काल पाहिलं आपण, काल 6व्या श्लोकामध्ये पाहिलं की भगवंतांनी प्रजापतींना निर्माण केलं. मग प्रजापतींपासून पुढचं म्हणजे वेगवेगळ्या लोकांवरील जीव कसे निर्माण झाले हे सगळं काल आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपल्याला श्रीकृष्ण आता आणखी जास्त सांगणार आहेत. काय सांगणार आहेत तर ते आपल्याला समजेल असं की ऐश्वर्य भाव म्हणजे काय, श्रीकृष्णांचं नक्की आहे तरी काय, की पुढं काय होईल, त्या व्यक्तीला नक्की काय मिळेल. ऐश्वर्य भाव समजला, त्यांची योग शक्ती समजली तर नक्की काय मिळेल ते आपण ह्या श्लोकामध्ये पाहणार आहे. श्लोक नंबर 7. आता आपण श्लोक वाचूयात. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यो वेत्ति म्हणजे जो मला जाणतो, स्वतः जाणतो असा. आणि इथं सगळं त्याचा अर्थ आपण वाचूयात. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही, असं आहे. आता आपण ऐश्वर्य म्हणजे पहिल्यांदा काय समजून घेऊयात. तर ऐश्वर्य भगवंतांची षड ऐश्वर्य म्हणून आपल्याला सांगितलेले आहेत. तर ही 6 ऐश्वर्य कुठली तर धन, ज्याच्याकडे भरपूर धन आहे, म्हणजे आपल्या अडाणी अंबानी पेक्षा पण श्रेष्ठ, जास्त, अगदी ते हे बिल गेट्स वगैरे त्यांच्यापेक्षा पण जास्त, ते तर काहीच नाही. म्हणजे हे लोक तर त्यांच्या समोर काहीच नाहीत, इतकी धन ज्यांच्या जवळ आहे. असं शक्ती, अमर्याद शक्ती, अमेरिका, भारत, चीन सगळ्यांच्या पेक्षा जास्त शक्ती. म्हणजे हे सगळ्या देशांना ते एकच सेकंदातच बर्बाद करू शकतात, इतकी मोठी शक्ती त्यांच्याकडे आहे. सौंदर्य म्हणजे कृष्णाला तर सर्वाकर्षक, कृष्णाचा अर्थच सर्वाकर्षक आहे. सर्व आकर्षक म्हणजे इतकं सगळं इतकं सुंदर आहे त्यांचं रूप, इतकं मोहक आहे की ते सगळ्यात श्रेष्ठ सौंदर्य आहे त्यांच्याकडे. नंतर यश, यश म्हणजे अपरिमित यश. आपल्या इथले सगळे हिरो हिरोईन पॉलिटिशियन्स सगळे 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 फिके पडतील एवढं मोठं यश, असं यश. ज्ञान, कितीही कोणाचं अगणित त्यांचं ज्ञान, ज्ञानाला परिसीमाच नाहीये. म्हणजे त्याला किती ज्ञान आहे असं आपण त्याचं सांगूच शकत नाही. आणि वैराग्य, एवढं सगळं असूनही विरक्त भाव आहे त्यांच्याकडे. एवढं सगळंही असून त्याच्याशी ते लागून नाहीये, त्यांच्याकडे तो विरक्त भाव आहे. ही ही जी 6 ऐश्वर्य सांगितलेली आहेत, धन, शक्ती, सौंदर्य, यश, ज्ञान आणि वैराग्य, ही ज्याच्याकडे प्रचुर प्रमाणात आहेत, खूप खूप अत्यंत प्रचंड प्रमाणात, की जे कोणी मोजू शकत नाही, जे कोणी जाणू शकत नाही,
असे ज्याच्याकडे आहेत, असं जो धारण करणार आहे तो भगवान. म्हणजे ज्याच्याकडे ही सहा ऐश्वर्य जे धारण करतात त्यांना भगवान असं म्हटलं जातं. आता हे भगवान आपण पाहिलेलं आहे की ही सहा ऐश्वर्य आणि दुसरं योग शक्ती, म्हणजे थोडक्यात मिस्टिक पॉवर, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या चमत्कार करणाऱ्या गोष्टी ज्या असतात ना, जे करू शकतात की काही, म्हणजे आता त्यांनी डोंगर एका बोटावर उचलला, असे वेगवेगळ्या ज्या योग शक्ती असतात, हवेत चालणं, इथून तिथं लगेच उपस्थित होणं वगैरे वगैरे, त्या योगिक शक्ती आहेत. त्या योग शक्ती ज्यांच्याकडे आहेत ते, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे की ज्याला माझ्या ऐश्वर्याची, म्हणजे हे षड ऐश्वर्य, त्या षड ऐश्वर्यांची आणि योग शक्तीची, हे जे सगळे योग शक्ती म्हणजे ज्या प्रचंड प्रमाणात आणि वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यांची वास्तविकपणे खात्री पडते. म्हणजे आपल्याला खात्री पडते, म्हणजे आपला त्याच्यावरती जेव्हा विश्वास बसतो तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो. तीच व्यक्ती त्या भगवंत श्रीकृष्णाची भक्ती करायला तयार असते किंवा तीच भक्ती करू शकते. यात मुळीच संशय नाही, म्हणजे याच्यात मुळीच शंका नाही. म्हणजे भगवंताला जाणल्यानंतर भक्ती करणं, आता मग ह्याच्यात कशाला संशय येणार आपल्याला. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंताचे ज्ञान होय. आध्यात्मिक सिद्धीचे म्हणजे आपण जे आध्यात्मिक ज्ञान घेतो त्याचे परमोच्च शिखर म्हणजे काय, तर भगवंताला जाणल्यावर जे ज्ञान होतं ते म्हणजे आध्यात्मिक सिद्धीचं परमोच्च ज्ञान होय. जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्याबद्दल पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जोपर्यंत कळत नाही की हे भगवंतांचं हे ऐश्वर्य आहे किंवा भगवंताच्याकडे हे गुण आहेत, तोपर्यंत ती व्यक्ती भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही. आता ही आध्यात्मिक सिद्धी म्हणजे काय हो, तर ही आध्यात्मिक सिद्धी म्हणजे काय, ही तब्येत चांगली म्हणजे आध्यात्मिक सिद्धी नाही की त्यांची तब्येत चांगली आहे किंवा त्यांच्याकडे खूप ताकद आहे, बलवान आहे, अशी त्याला आध्यात्मिक सिद्धी नाही म्हणत. किंवा त्यांच्याकडे काही योग शक्ती, योगिक शक्ती, म्हणजे काय ती त्यांची आध्यात्मिक सिद्धी नाही. तर परमपुरुषाला म्हणजे भगवंतांना जाणणे त्यालाच आध्यात्मिक सिद्धी म्हटलेली, पूर्णतः जाणणे त्यालाच आध्यात्मिक सिद्धी असं म्हणतात. आणि जेव्हा आध्यात्मिक सिद्धी आपल्याला प्राप्त होते, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आपण घेतो किंवा कोणत्याही मार्गाने, मग त्या आपण योग मार्गाच्या बाजूने म्हणजे अष्टांग योग आपण आतापर्यंत ऐकलेले त्या मार्गाने जाऊ, भक्ती योगाच्या मार्गाने जाऊ, किंवा आणखी कोणत्याही वेगवेगळे जे आपल्याला सांगितलेले आहेत, आपण मागे पाहिलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, त्यामध्ये कुठलेही फक्त आपण भगवंतांविषयी जर माहिती घेत असेल तर भगवंत कोण आहेत, कसे आहेत हे जर माहित असेल आणि ती व्यक्ती जर भगवंतांची सेवा करत असेल तर आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करू शकतो. मग जेव्हा भगवंताची आपण आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली असे म्हणतो, म्हणजे सामान्यतः कसं लोकांना तात्पर्यामध्ये सामान्यपणे लोकांना माहित असते की परमेश्वर महान आहे. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, म्हणजे आपल्याला माहित असतं की परमेश्वर मोठा आहे, महान आहे, परंतु परमेश्वर कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते. सर्वश्रेष्ठ कसे आहेत त्याचं ज्ञान मात्र त्यांना नसतं. या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. हे सविस्तर परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. तरच आपण म्हणजे परमेश्वर हा खूप मोठा माणूस आहे तरच आपण परमेश्वराला शरण जातो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर्य तत्वतः जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्या वाचून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही. हे तत्वतः ज्ञान श्रीमद भगवद्गीता आणि तत्सम शास्त्रातील वर्णनांपासून जाणता येते. आता हे आपल्याला कुठून मिळतं, हे ज्ञान आपल्याला भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत हे ज्ञान कुठून मिळतं, तर आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपल्याला गुरुकृपा, म्हणजे आपल्या गुरूंकडून आपल्याला ज्ञान मिळत असतं, आपल्या सत्संगतीमधून आपल्याला ज्ञान मिळत असतं.
आणि भगवंत आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाची पण आपल्याला कृपा मिळायला लागते, तरच हे ज्ञान मिळतं. आणि हे आपलं तरच आपण हे भगवंतांचं ऐश्वर्य जाणू शकतो. हे हे ज्या हे ह्या श्लोकात वर्णन केलेले आहे. आपल्याला जाणवलंच आहे की कृष्ण कसे आहेत. ते जर आपल्याला कृष्णांना भगवंतांना जर आपल्याला जाणवलं की भगवान कसे, तरच आपण त्यांना शरण जाऊ शकू, किंवा तरच आपल्याला ते सोपं जाईल. आणि हे खरं नैसर्गिक आहे. जर आपल्याला म्हटलं कळलं तरच आपण त्यांना शरण जातो. नाहीतर आपण आपल्या जीवनात पण पाहतो, आपण कोणाला नाही कोणाला शरण जात असतो. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्या श्रेष्ठ व्यक्तींना, वयस्कर लोकांच्याकडे आपण जातो. श्रीमंत व्यक्ती असतील, खूप खूप श्रीमंत व्यक्ती असतील, तर आपण काय काय कामासाठी त्यांच्याकडे जातो. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्याकडे जातो म्हणजे शरण जातो, असं थोडक्यामध्ये की जातोच आपण त्यांच्याकडे आपलं काही काम करून घेण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आपण पूर्ण जाणतोच की आपण कोणाचा आधार घेतोय. म्हणजे माझं एखादं काम कोणाकडे असेल तेव्हा आपण त्यांचा आधार घेतच असतो. किंवा नोकरी किंवा शिक्षण घेत असताना आपण गुरुला शरण जातो, घरामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना शरण जात असतो. आपण पूर्ण त्यांना जाणूनच त्यांच्याकडून आपण काय करतो, ज्ञान प्राप्त करून घेत असतो किंवा सेवा देत असतो. त्याप्रमाणे आपल्याला माहितच आहे की कृष्ण हे भगवान किती श्रेष्ठ आहेत. कसं माहितीये, तर आपण आपल्याला शास्त्रच आपलं हे शास्त्रामधूनच वाचून कळत असतं. यातच सांगितलं प्रभुपादांनी की भागवत आणि भगवद्गीता या शास्त्रामधून कळतं की ते जगाचे करते धरते. नुसतं भगवंत आहे त्यांना आपण त्यांना नुसतं म्हणलं म्हणजे भगवंत नाही होत, तर जगाचे ते करते धरते. हे आपण शास्त्रातील वर्णनांवरून पाहिले की म्हणजे भागवतमध्ये आणि सगळं पाहिलेलं आहे त्यांचं वर्णन, की भगवंतांचं ऐश्वर कसं आहे. त्यांच्यापासून पाहिलेले वेगवेगळ्या लोकांना, उदाहरणार्थ सर्वांना ऐश्वर जर पाहायचं असेल तर कालियाचं गर्वहरण त्यांनी केलेलं आहे. ते कालिया नाग डोहामध्ये असतो आणि तो सर्वांना त्रास देत असतो. पाणी विषारी केलेलं असतं, त्या विषाचा सर्व गोकुळवासियांना किंवा ब्रजवासियांना त्रास होत असतो. त्यावेळी ते त्यांचा भगवंत काय करतात, त्या कालिया नागाच्या फड्यावर उभं राहून, नुसतं उभंच नाही राहत तर त्याच्यावरती डान्स करत असतात. कुठला कितीही मोठा नर्तक घेतला तर साध्या ह्याच्यावर डान्स करणं सुद्धा किती अवघड असतं. आणि हे तर नाग नाग म्हणजे किती स्लिपरी असतं, त्यांची स्किन किती मऊ मऊ अशी गुळगुळीत असते. ते पण त्यांच्या फण्यावर असं जाऊन ते भगवंत डान्स करत असतात. म्हणजे किती कुठलाही किती मोठा नर्तक असेल तर त्याला जमत नाही. ते भगवंत ते करत असतात. म्हणजे पहा, दुसरं उदाहरण म्हणजे ते गिरी गोवर्धन पर्वत उचलणं. ते त्यांनी एवढं मोठं इंद्राने संकट आणलं तर त्यांनी काय केलं, डाव्या हाताच्या करंगळीवर, फक्त डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वतांना उचलून धरलेलं आहे. म्हणजे नुसतं धरलं नाही. आता ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केलेली आहे गिरी गोवर्धनांची, त्यांना माहिती गोवर्धनाच्या परिक्रमा मार्गच आपल्याला जवळजवळ 22 किलोमीटरचा तो परिक्रमा मार्ग आहे. म्हणजे त्यांचा एकूण घेर आहे तो 22 किलोमीटरचा आहे. म्हणजे किती मोठं असेल 22 किलोमीटरचं म्हणलं. आणि त्यांनी ते एवढा मोठा तो पर्वत त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर लीलया उचलून धरलेला होता. तो काही सेकंद नाही की आता नुसतं उचल ठेवलंय, असं काही नाही वेट लिफ्टिंग सारखं. तर ते उचलून धरून पूर्ण 7 दिवस आणि 7 रात्र ते तसे धरून उभे होते. आणि फक्त करंगळीवर. आणि ते उजव्या हाताने बासरी वाजवत होते, ब्रजवासियांशी बोलत होते, त्यांच्या मित्रांशी गप्पा मारत होते. सगळं काही चाललं होतं. नेहमीचे सगळे व्यवहार तिथे चालू होते. आणि ते 7 दिवस 7 रात्री ब्रजवासियांना काय होतं, ब्रजवासियांसाठी खूप मोठा फेस्टिवल होता. ते काय म्हणाले नाहीत की हे आमच्यावर एवढं मोठं संकट आलंय, पाऊस पाडतात आणि आता आम्ही काय करायचं. तिथल्या एकही ब्रजवासियांनी कंप्लेंट केली नसेल की आता हे इतकं मोठं संकट आहे. ते सर्व ह्या फेस्टिवलचा अनुभव घेत होते, ह्या उत्साहाचा उत्सव. एवढा मोठा उत्सव 7 दिवसाचा, दिवस रात्र ते उत्सव पाहून आणि वळवून त्याचा आनंद घेत होते. आपण पहा, एक साधारण म्हणजे भगवंतांना पाहणं हे सुद्धा किती मोठा उत्सव आहे. आपण साधं एखादं हे हिरो हिरोईन आलं तर त्यांना किती जातो, पाहायला जातो, एवढी प्रचंड गर्दी असते. टाचा उंच करून करून वाकून वाकून मान मोडेल इतकं उचलून आपल्या स्वतःला पाहत असतो त्या हिरो हिरोईनला. एवढं आपल्याला
त्यांच्याबद्दल आकर्षण असतं. आणि हे तर भगवंत आहेत आणि त्यांना पाहणं म्हणजे किती मोठं उत्सव असेल, नाही का? भगवंताकडे त्यांना फेस्टिवल आणि फीस्टच एक प्रकारची सगळ्या ब्रजवासियांना. किती तरी दिवस ते नुसतं भगवंतांकडे पाहतच होते. त्यांना असं वाटायचं की आता आमचे डोळे मिटूच नाही, आम्ही सतत भगवंतांना ह्या रूपामध्ये पाहत राहावं, त्यांच्या बरोबर सतत राहावं, त्यांच्या सोबत असंच राहावं, असं ब्रजवासियांना वाटत होतं. म्हणजे कितीतरी त्यांना मोठी फीस्ट होती ब्रजवासियांना गोवर्धन लीलेमध्ये. आणि एवढंच नाही तर श्रीकृष्णाने कितीतरी राक्षसांचा वध लीला केलेला आहे, असं चुटकीसरशी, नुसतं म्हणेच तोपर्यंत. त्याच्यामध्ये इतके लहान असताना सुद्धा पूतना, नंतर तृणावर्त, शक्टासूर, सर्वांचं वर्णन भागवतामध्ये आले. सर्वांचं कोणाचं काय काय केलं, कसं केलं ते, त्याच्यावरून आपण भगवंतांचं ऐश्वर्य. आणि म्हणजे ऐश्वर्याला मी आता 6 गोष्टी सांगितल्या की ऐश्वर्य कशावरून आपण पाहायचं असतं. तर ह्याच्यामध्ये बल आलं, शक्ती आली, सौंदर्य आलं, गोपिका त्यांच्यासाठी किती, सगळेजण सगळे ब्रजवासी त्यांच्याकडे आकर्षक होत होते. म्हणजे पहा की इतकं इतकं मोठं ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. त्याच्या त्या आपल्याला त्या ऐश्वर्याबद्दल आपल्यासारख्या बद्ध जीवाला काय कळते की भगवान आपल्याला कसे असतात, काय असतात, तर हे आपल्याला जे कळतं त्याचं माध्यम आहे भगवद्गीता, भागवतम ह्याच्यातून. हे जर नसतं तर आपल्याला कळलं असतं का हे 5,000 वर्षांपूर्वी असे असे भगवंत येऊन गेले आणि त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, किंवा त्यांनी काय केलं, किती राक्षसांचा वध केला, किती लोकांचं अडचणी सोडवल्या, ते आपल्याला काय कळतो. आपण तेव्हा जर हे जर नसतं तर काहीच कळलं नसतं. आपण आपल्यालाच म्हणत असतो की मग तेव्हा मी श्रेष्ठ असं आपण म्हणत बसलो असतो की कोण श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. म्हणजे आपण स्वतःलाच किती फुशारक्या मारत असतो, मी म्हणजे कोण आहे असं आपण सतत म्हणत असतो. हा, पण आपण स्वतः सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा मीपणाचं आपलं चालूच असतं. तेव्हा बहिणाबाई म्हणतात, अरे मी कोण, मी कोण. बहिणाबाई किती सुंदर म्हणतात, अरे मी कोण, आला माणसाला ताठा. माणसाला ताठा आलंय, मी कोण, मी कोण. खरंच आपण पाहतो सर्व दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा. त्याला वाटतं जगात कोण नाही माझ्यावरून मोठा. सर्व दुनियेचा राजा म्हणे मी कोण, मी कोण. आपण स्वतःला राजा समजतो आणि म्हणतो आपण की बाबा मी कोण, मी कोण, मी किती श्रेष्ठ आहे. म्हणजे मी अशा त्याच्या मी पण आले, अशा त्याच्या मी पण आले मसनात सिंहासन. एकदा मसनात गेला की त्याला मोठं सिंहासन सापडतं प्रत्येकाच्या मीपणाला, प्रत्येकाच्या अहंकाराला. तेव्हा बहिणाबाई म्हणतात, अरे मी कोण, मी कोण, मीपणाची मरी माय. आपण ते थोडक्यात मरी आहे म्हणतो ना. मीपणाची म्हणजे माझ्या मीपणातली एक थोडं वाईट रीतीने देखायची कशी तरा स्वतः स्वतःलाच खाय. आपलं हे जे आहे अहंकार, मीचा अहंकार, तो आपण स्वतः स्वतःलाच खात असतो, असं बहिणाबाई सांगतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर आपल्याला हे नसतं, गीता सापडली नसती, भागवत नसतं, आपल्याला जर हे परमेश्वराचं ज्ञान मिळालं नसतं, तर आपण सुद्धा निश्चितपणे असंच म्हणलं असतं, मी कोण, मी कोण. आणि आपल्याला पण ते मसनात सिंहासन नक्कीच मिळालं असतं. पण आपल्याला गुरुकृपा आणि संत कृपा, संत संगती कृपा, तुमच्या सर्व वैष्णवींची कृपा, यांच्यामुळे आपल्याला भगवंत आणि त्यांच्या ऐश्वर्याबद्दल, आपल्याला त्यांच्या योग शक्तीबद्दल, त्यांच्या ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दल, त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांच्या भक्तांबद्दल जाणायला मिळतं. हे सगळं कशामुळे, तर आपल्या आपल्या संगतीमुळे आपल्याला जाणायला मिळतं भगवंत काय, त्यांचं ऐश्वर्य काय, त्यांच्या शक्ती काय. आणि त्यामुळे काही का प्रमाणात होईना, थोड्या का प्रमाणात होईना, अगदी पूर्ण प्रमाणात नाही, आपण एवढे मोठे भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आपले ही जन्म मरणाचे जे काही 84 लक्ष योनींची येरझार चालू आहे की नाही आपली, ती काही का प्रमाणात इथं जन्माला आलो आणि आपले मी पण आपण किती दिवस ठेवायचं, हे सर्व आपल्याला भगवद्गीतेतून कळतंय की आपलं मी पण आपण सोडून द्यायला पाहिजे. आपण भगवंतांना जाणलं पाहिजे. आपलं नशीबच श्रेष्ठ आहे, थोर आहे की आपण जन्माला येऊन आपण भगवद्गीता जाणू लागलो. आणि आपण ह्या जाणू लागल्यामुळं आपण पंढरीच्या वाऱ्या नाही तर जन्म मरणाच्या वाऱ्या नक्कीच आपण थोड्याफार प्रमाणात का होईना, कोणत्या ना कोणत्या प्रमाणात का होईना
थोड्याफार कमी करत जाऊ असं निश्चित आहे. आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःला जाणता जरी आलं नाही, की आपल्याला फार स्वतःला जाणता नाही आलं तरी आपला इथे जे येरझाऱ्यांचा उद्देश आहे, आपला जन्म मरणांचा जो उद्देश आहे तो आपण काही जाणत नाही कशामुळे होतोय. तर भगवंत श्रीकृष्णांना कधी जाणलं असतं तर ह्याच आपल्याला येरझाऱ्या नक्कीच आपल्या कमी झाल्या असत्या. ते जाणणं, ती सुकृती मिळणं, ती गुरुकृपा मिळणं, ही भगवत कृपा म्हणून यात गुरूंच्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळं आपल्याला भगवंतांना जाणण्याचं हे मिळते आपल्याला. संगतीमुळे मिळते. भगवंत काय आहे ती कृपा आहे आपल्यावर. भगवंतांना जाणण्याची कृपा आपल्यावर झाली आणि आपण ज्येष्ठ श्रेष्ठ भक्त, सगळे श्रेष्ठ भक्त पण असतात आपल्यामध्ये, आचार्य, यांच्याकडून आपण भगवंत काय आहे, कसं आहे, श्रीकृष्ण कसे श्रेष्ठ आहेत आणि ते भगवान आहेत, ते एकदा जाणलं की भगवान किती श्रेष्ठ आहेत, मग ते आपल्याला त्यांच्या पायाशी आसरा देतात. आणि मग आपल्याला त्याच्यासाठी उशीर नको व्हायला, की आपण त्याच्यासाठी उशीर नको व्हायला, की जेणेकरून आपण लवकरात लवकर भक्तीमध्ये यायला पाहिजे. हेच आपण पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की परमेश्वर महान आहे, परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते. सामान्यपणे लोकांना माहित असते की परमेश्वर महान आहे, परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते. या ठिकाणी हे सविस्तर वर्णन भगवंतांना शरण जातो अथवा भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर्य तत्वतः जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यावाचून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही, असं म्हटलेलं आहे. तेच पुढे म्हणतात की या ब्रह्मांडाच्या संचलनासाठी अनेक देवदेवता तर तसेच सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेल्या आहेत. आपण बघतो इंद्र, चंद्र, वरुण, जे काही वेगवेगळे आहेत आणि त्यांमध्ये ब्रह्मदेव, शंकर, चतुष्कुमार आणि इतर प्रजापती हे प्रमुख आहेत. ब्रह्मांडातील प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला. भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजाचे मूळ आहेत, हे आपण कालच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्या विषयात पूर्ण न जाता पुढे आता आतापर्यंत जे आपण देवी देवता पाहिले ते तर किती किती श्रेष्ठ आहेत. म्हणजे ते देवी देवता किती श्रेष्ठ आहेत, त्यांच्याकडे किती ताकद आहे. आपण आणि ह्या म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या सोसायटीत पाहिलं तर त्याच्यामध्ये किती एखादं किंवा एखाद्या शाळेमधले मुख्याध्यापक असेल, तिथला अध्यक्ष असेल, त्यांच्याकडे किती पॉवर्स असतात. त्यांना आपल्या बारामती पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका त्यांच्यामधले जे प्रमुख असतात त्यांना कितीतरी मोठ्या पॉवर्स असतात, हे आपल्याला माहित आहे. तर समजा आपण ही जी पदांचं पाहिलं की त्यामुळं किती ह्या पद मिळवण्यासाठी किती मोठी रस्सीखेच चालू असते. हे मिळवण्यासाठी किती 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 गोष्टी होतात ते आपल्याला माहित आहे. मग आपण ह्या ब्रह्मांड नायकाचा जर विचार केला तर हे ब्रह्मांड नायक हे सर्व देवी देवतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे त्यांच्याकडे किती ऐश्वर्य असेल. आपण इथल्या इथल्या साधारण लोकांना पाहतो तर आपण त्यांना किती श्रेष्ठ श्रीमंत म्हणतो, मग हे ब्रह्मांड नायकांचं तर त्यांचं श्रेष्ठ किती असेल. किंवा या देवी देवता ज्यांनी निर्माण केल्या तर कसं असेल. आपल्याला हे छोटेशे मेंदूला जर आपण ताण द्यायचा प्रयत्न केला ना तरी आपल्याला त्याची कल्पना करू शकत नाही की ह्या सृष्टीचा निर्माता कसा असेल. आपण त्याचा फक्त कल्पना पण करू शकत नाही की काय असेल हा सृष्टीचा निर्माता कसा असेल. कालच आपण ह्या सृष्टीची किंवा प्रजेची कशी निर्मिती झाली, लोकसंख्या कशी वाढली, ते सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे आपण कल्पना करा की मी आता समजा या खोलीमध्ये बसले तर त्याच्यामध्ये किती जीवजंतू असतील. म्हणजे मुंगी, डास, नंतर वेगवेगळे माणूस आणि कितीतरी जीवजंतू. मग ते तर सगळं सगळं हे भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी राहते हे घर, सोसायटी, हे बारामती शहर किंवा बारामती तालुका, जिल्हा, हे महाराष्ट्र राज्य, भारत देश आणि हे देशासारखं जग आणि अनेक एक जग झालं की एक पृथ्वी आणि ह्या पृथ्वीसारखे अनेक ग्रह आणि त्यांचं असे एक 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 ग्रह म्हणजे अनेक ग्रहांचं एक ब्रह्मांड
अशी अनेकानेक ब्रह्मांडांची निर्मिती केलेली आहे भगवंतांनी, एक नाही. तर कल्पना करा की अशी अनेक ब्रह्मांड ज्यांनी निर्मिती केली ती किती मोठा आणि श्रेष्ठ असेल. आपल्याला म्हणजे हे कशासाठी सांगते तर आपल्याला थोडक्यामध्ये ही कल्पना येते की हे किती मोठी व्यक्ती असेल. आपण ते भगवंतांना असं छोट्या रूपामध्ये पाहतो म्हणून आपल्याला काय त्यांचं वाटत नाही. तिथे एखाद्या देवळामध्ये गेलेलं तसं पाहत असतो, तिथं त्यांचं वर्णन आपल्याला पूर्ण वर्णनच कोणी करून सांगत नाही की भगवंत म्हणजे काय. तर हे थोडक्यामध्ये हे त्यांना जाणायचं असेल तर हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आपलं पाहिलं पाहिजे, तरच आपल्याला त्यांना जाणता येतं. इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या ऐश्वर्यापैकी ही काही ऐश्वर्य आहेत. जेव्हा मनुष्याचा यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णांचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो. भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे. श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्यांनी दुर्लक्ष करू नये, कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो. आपल्याला भक्ती प्रामाणिकपणे करायची असेल तर आपण भगवंत श्रीकृष्णांना जाणलं पाहिजे. आपण जितकं जितकं जाणत जाऊ भगवंतांना तितकं आपण तशा प्रमाणात भगवंतांना शरण जात जाऊ. ती आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. आपली एखाद्याशी मैत्री झाली तर जितकं त्याच्यातल्या स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणत जाऊ तितकी मैत्री आपली दृढ होत जाते. तसे त्या भगवंतांच्या श्रेष्ठत्वाला आपण शरण जात जाऊ. आणि ती कोणी ही कृष्ण ही व्यक्ती नाहीये, ते भगवंत आहेत. कारण आपण शरण का जातो तर आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती किंवा हे भगवंत आपलं रक्षण करतील. बरोबर, आपण कोणाला शरण जातो? आपल्याकडं आपलं रक्षण करणार आहे. समजा आता हे जगामध्ये एवढी अंधाधुंदी चालली, आपण परवाच पाहिलं कुठं गोळीबार होतात, कुठं कोणाचे खून होतात. आपण आपल्याला पाहिलं की आपण अशा वेळी कुठं गोंधळ चालू झाला तर आपण कुठं शरण घेतो? पोलीस स्टेशन मध्ये घेतो, एखाद्या घरामध्ये चांगलं आपलं संरक्षण करणाऱ्या घरामध्ये घेत असतो. मग हे जर घ्यायचं असेल तर ते घेताना सुद्धा व्यवस्थित घेतलं पाहिजे. आपण ज्याच्या आश्रयाला जातो त्यांनी आपलं रक्षण केलं पाहिजे, असं ती व्यक्ती पाहिजे. नाहीतर तिथं जाऊन आपलाच वध होणार असेल तर काय उपयोग आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे नैसर्गिकपणे की भगवंतांना शरण जाणं म्हणजे श्रीकृष्णांना शरण जायचं, की जे आपलं कसल्याही परिस्थितीमध्ये रक्षण करू शकतात. की हे फक्त श्रीकृष्णच आहेत जे आपल्याला जीवन सागरच नव्हे तर भवसागरातूनही तरुण नेतात, तर तेव्हा मदत करत असतात. तर हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंत श्रेष्ठ कशा रीतीने आहे, त्यांचं ऐश्वर कसं आहे, त्यांची योग त्यांची योगशक्ती कशी आहे हे आपण जाणलं पाहिजे. त्याच्यासाठी संत निवृत्तीनाथ म्हणतात, प्राणी या उद्धार सर्व हा श्रीधर. म्हणजे प्राण्यांचा उद्धार कोण करतंय? तर श्रीधर. प्राणी या उद्धार सर्व हा श्रीधर, ब्रह्म हे साचार कृष्णमूर्ती. हे सगळं ब्रह्म कोणी निर्माण केली आहे? कृष्णाने. ब्रह्मे साचार कृष्णमूर्ती, जे ते पाहे ते व्यापिले अनंत. जिकडं नजर टाकू तिकडं अनंत आहे, तिकडं श्रीकृष्ण आहे. म्हणजे अशी एकही गोष्ट नाहीये की ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांचा वास नाहीये. हे निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानदेवांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ सांगतात, तेथे माझ्या चित्ती करी रहे वासू. तेच ते श्रीकृष्ण माझ्या चित्तामध्ये सुद्धा आहेत असं निवृत्तीनाथ सांगतात. म्हणजे जिकडं जिकडं पाहिल तिकडं तिकडं श्रीकृष्ण आहेत. कुठं एक ठिकाण भगवंत नाही असं एकही ठिकाण या ब्रह्मांडात नाही. असे भगवंत माझ्या चित्ती वास करत आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? म्हणून निवृत्तीनाथ सांगतात, नित्य हरिकथा नित्य नामावली. नित्य हरिकथा आपण सेवन केली पाहिजे. आपण भागवतामधून भगवद्गीतेमधून ही ऐकतो ती हरिकथाच ऐकत असतो. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य नामस्मरण. वैष्णवांच्या कुळी धन्य जन्म. आपला जन्म ह्या वैष्णवांच्या कुळी आज आपण काही का होईना भक्तीमध्ये आलोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. अजून आपल्याला खूप लांब प्रवास करायचा आहे, पण सुरुवात तर झाली. हे खूप मोठं आपलं भाग्य आहे
की वैष्णवांच्या कुळी आपला जन्म झाला हे खूप मोठं भाग्य आहे. म्हणून पंढरी उपजावे संसारी, आपलं असं म्हटलेलं आहे निवृत्तीनाथा की म्हणून पंढरी उपजवावे संसारी. आपल्या संसारी आपल्या जेव्हा ते पंढरीलाच आणावं, प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा. आपल्या त्या तीरावरती प्रत्यक्ष श्रीहरी उभा आहे. म्हणजे सतत आपल्या घरामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये पंढरी म्हणजे सतत श्रीकृष्णांचं ध्यान करावं, पांडुरंगाचं ध्यान करावं. तिथे तो श्रीकृष्ण पांडुरंग उभा असतोच. म्हणूनच रामनाम हरी सर्व काळ वसे. म्हणजे आपण सतत रामनाम घेत राहायचं, ज्याच्यामध्ये हरीचं सर्व काळ वास वसती स्थान असतं. म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे कलिकाळाचं एकच आहे, हरेर नाम हरेर नामेव केवलम कलौ नास्त नास्ते नास्ते गतिरान्यता. की रामनामामध्येच श्रीकृष्ण वास करत आहेत. नाम आणि नामी हे वेगळे नाहीये, तर एकच आहेत असं आपल्याला आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे. तेथेची वसे हरी वसे. इथेच ते नामामध्येच हरी वसत असतात. म्हणून त्याचं नाव आपण सतत घेतलं पाहिजे. हरी ध्यान वसे अखंड पै सर्वदा. आपलं ध्यान हरीवरती राहिलं पाहिजे. न पवे तो आपदा ये जनी. त्याच्यामुळे आपल्यावरती कुठलीही आपदा म्हणजे संकट येणार नाही. निवृत्ती समता हरिभजन करी. निवृत्ती म्हणतात सतत हरिभजन करा. सर्वत्र कामारी रुद्धी सिद्धी. मग तेव्हा रुद्धी सिद्धी पण आपल्या घरी पाणी भरतील. म्हणजे रुद्धी सिद्धी पण आपल्याला काय कमी पडू देणार नाहीत. हे सोपानदेव म्हणतात. हरिविन भाव न धरावा पोटी. म्हणजे हरी शिवाय कुठलाही आपला भाव धरू नये असं म्हणतात. की फक्त एकच हरी धरावा. सर्व भावे सृष्टी एका तत्वे. एकच तत्व आहे हरीचं, एकच तत्व आहे. ही सगळी सृष्टी आहे त्या हरी तत्वानेच बनलेली आहे. तत्वता श्री हरी सर्वाघटी आहे. तत्वता श्री हरी सर्वाघटी आहे. म्हणजे सर्व ठिकाणी श्री हरीच आहे. उभारुनी बाही वेद बोले. म्हणजे उभारुनी बाहे वेद बोले म्हणजे वेदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की सर्वच ठिकाणी हरीचा वास आहे. हरिविन नाही जीव शिव पाही. वेद सुद्धा त्यात सांगतात की हरीशिवाय जीव आणि शिव नाहीच आहे. शिवाच्याही देही आत्मा हरी. भगवान शिवांच्या देही सुद्धा आत्मा हरी आहे, हरी आहे. आलं का लक्षात? सोपान म्हणे हरिविन नाही तत्व. सोपानदेव म्हणतात हरिविन नाही तत्व. हरी हाची सर्वत्र सर्वी वसे. म्हणजे सगळीकडे फक्त हरीचाच स्थान आहे, वस्ती स्थान आहे. तेव्हा आपण काय केलं पाहिजे? सतत हरीचं स्मरण केलं पाहिजे, सतत भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की 14 भुवने जयाची या पोटी. आत्ताच आपण पाहिलं की ब्रह्मांड किती मोठे. ते 14 भुवन सांगितले, 7 लोक, पाताल लोक, 7 वरचे लोक, ऊर्ध्व लोक. आणि त्याच्यामध्ये 14 भुवने जयाची या पोटी. ज्याच्या पोटामध्ये 14 भुवन आहेत तोची आम्हा कंठी साठविला. तो काय केला? आम्ही आमच्या कंठी साठवला म्हणतात. तोच आम्ही आमच्या कंठी साठवला. म्हणजे 14 भुवने ज्याच्या पोटामध्ये त्यालाच आम्ही आमच्या कंठी साठवला. काय एक कवणी आमच्या घरी. म्हणजे कंठी साठवला म्हणजे सतत आम्ही नामस्मरण करीत असतो त्याचे. आणि ते म्हणतात काय एक उणे आमच्या घरी. असं असताना आमच्याकडे काय उण आहे? काहीच नाही, जरा सुद्धा काही कमी नाहीये. ओळंगतीद्वारी रिद्धी सिद्धी. अशा वेळी प्रत्यक्ष रिद्धी सिद्धी आमच्या आज्ञेत आहेत. ओळंगतीद्वारी रिद्धी सिद्धी. असुर जयाने घातली तोरडी. म्हणजे ज्याने असुरांना बंदिवान केलं. असुर जयाने घातली तोरडी. तो आम्हासी जोडी कर दोन्ही. तो मात्र आम्हास काय करतो? दोन्ही कर जोडून नम्रपणे हात जोडून उभा असतो. असा अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी. ज्याच्या शरीरामधनं वेगवेगळी ब्रह्मांड निर्माण होतात. आपण पाहिलेलं आहे त्यांच्या शरीराच्या रोमकुपांमधून वेगवेगळी ब्रह्मांड निर्माण होतात. तर त्याच्या अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समान तो मुंगी आम्हासाठी. म्हणजे असं त्याच्यासाठी म्हणजे एवढी मोठी ब्रह्मांड ज्याच्यातून निघतात, तो आमच्यासाठी इतकं छोटं रूप धारण करून घेऊन आलेला आहे. तुका म्हणे आम्ही देवाहून बळी. तुका म्हणे आम्ही देवाहून बळी झालो हे निराळे ठेवून आशा.
तुकाराम म्हणतात की आम्ही हे देवाहून सामर्थ्यशाली आहे. म्हणजे हे सगळे इंद्र चंद्र वगैरे सगळ्या म्हणून का सामर्थ्यवान आहे? कारण आम्ही आशा सोडून भक्ती करत आहोत त्यांची. काय ह्याच्यामध्ये सांगितलेले? भक्तीमध्ये, भक्ती योगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही या श्लोकामध्ये. म्हणजे आपण आपली भक्ती सोडत नाही. तिथं कितीही मोठं काही जरी असलं ऐश्वर, तरी पण भगवंत नेहमी भक्तांचेच सतत सोबत असतात. हे आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात की आम्ही त्याची भक्ती काय सोडलेली नाहीये. त्यामुळे शास्त्रांचे जे सार, वेदांची जो मूर्ती, म्हणजे 6 शास्त्र आपल्याला माहित आहेत, त्यांचं जे सार आणि वेदांची मूर्ती असलेला देव, आता तो आम्हा सांगाती प्राण सखा. तो काय आमचा सखा आहे, प्राण सखा आहे. तो नित्य आमच्या संगतीमध्ये असतो. म्हणूनही नाही आणि अनेकांचा पांग, सर्व झाले संग नामे एका. म्हणून तो नित्य आमच्या संगतीत असते. त्यामुळे आम्हाला कोणाची पर्वा नाहीये. त्याच्या नामस्मरणामुळे आमची सगळी काळजी दूर झाली आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या नामस्मरणामुळे आपली पूर्ण सर्व काळजी दूर झालेली आहे. म्हणूनच काय करायचं? सतत आपण नामस्मरण करायचं. हे आपल्याला सर्व संत, आपले गुरु, आपले सर्व जे काही येतात प्रचारक, ते आपल्याला सर्व सांगत असतात. ते शेवटी म्हणतात तुकाराम महाराज, गुळ सांडूनी गोडी घ्यावी, मीठ सांडूनी चवी चाखावी. म्हणजे गुळात गोडी असते. गुळ सांडूनी गोडी घ्यावी, मीठ सांडूनी चव चाखावी. ऐसा प्रपंच सांडूनी द्यावा, मग परमार्थ जोडावा. म्हणजे मानव जन्मात आपण आलोय, आपलं हे सर्व करत करत असताना आपण परमार्थाला जोडलं गेलं पाहिजे. कारण हे परमार्थ हे सारभूत आहे आणि जन्म मरणाचं दुःख ह्यातून कमी होणार असतं. म्हणून ऐसा प्रपंच सांडून द्यावा, मग परमार्थ जोडावा. म्हणजे आपण संसार करता करता आपण प्रपंचाचा म्हणजे परमार्थाशी जोडलं गेलं पाहिजे. साखरेचे नवे ऊस, साखरेचा ऊस कधी बनत नाही परत, उलटी दिशा नसते त्याला. आम्हा काहीचा गर्भवास. तसं जर समजा आपण एवढ्या परमार्थ जर व्यवस्थितपणे घेतला, आपण जर भगवंतांची सेवा केली किंवा भगवंतांना शरण गेलो, तर आपल्याला पुन्हा गर्भवास मिळण्याचं काय कारण आहे? आम्हा काहीचा गर्भवास, बीज भाजूनी केली लाही. म्हणजे लाही करताना ज्वारीची करायची असेल तर ते भाजतात, मका भाजतात आणि त्याची लाही होती. जन्म मरण आम्हा नाही. आता आपण स्वतःच्या शरीराची जेवढी लाही, तर आता आपल्याला पुन्हा जन्म मरण येणार नाही. भक्तीमध्ये एवढं आपल्याला झोकून दिलं तर आपल्याला पुन्हा जन्म मरण यावं, आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, पुन्हा मरण येणार नाही. आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला वाव. देहाची पर्वा करायची नाही आणि त्याचं निरर्थक आहे म्हणून समजायचं नाही. तुका म्हणे अवघे जग, सर्वा घटी पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, अवघे जग, सगळे जग आहे, सर्वाघटी पांडुरंग. आम्हाला सर्व जग पांडुरंगच असतं. म्हणजे आपण जिकडे तिकडे पांडुरंगाला पाहायला शिकलं पाहिजे, भगवंतांना पाहायला शिकलं पाहिजे. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? म्हणून बहिणाबाई म्हणतात, अरे अरे पांडुरंगा, तुझी कशी करू भक्ती सांग. बहिणाबाई म्हणतात, अरे अरे पांडुरंगा, तुझी कशी करू भक्ती सांग. तुझ्या रूपा पुढे येत. तिथं त्यांनी म्हणलेले आड सावकाराचं सोंग, ते कर्ज असेल म्हणून त्या म्हणतात आड सावकाराचं सोंग. पण आपल्यासाठी तुझ्या रूपा पुढे येत, रूपा आड येत संसाराचं सोंग. त्याच्यामुळे आपण ह्या संसारातनं ही परमार्थ काढायला वेळ दिला पाहिजे. आपण ह्या भक्ती योगामध्ये उन्नत होण्यासाठी आपण दररोजच ऐकतो भगवंताच्या सर्व लीला, भगवंतांसंबंधी भगवद्गीतेच्या सर्व श्लोकांमधून आपल्याला सर्व सख्या भगवंतांची माहिती करून देत असतात. त्याच्यामुळे आपण शंका न घेता भक्तीमध्ये आलं पाहिजे, भक्ती करायला शिकलं पाहिजे. आपण एकमेकांचा संग घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. मला ह्या श्लोकाचा अर्थ जितका समजला तेवढा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या चरणांशी ही सेवा रुजू केली. आणि उद्यापासून 4 श्लोक खूप महत्वाचे आहेत. त्यांना चतुश्लोकी भागवत म्हणलेलं आहे.
या उद्यापासूनचे येणारे 4 श्लोक आहेत त्यांना चतुश्लोकी भगवद्गीता, भागवत नाही भगवद्गीता म्हणलेले आहे. ते खूप खूप महत्वाचे आहेत. तेव्हा तुम्ही कोणीही एकानेही चुकवू नका उद्यापासून, आणि हे सर्व ऐका, कारण हे 4 श्लोक म्हणजे सगळं भगवद्गीतेचं ज्ञान ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे उद्यापासूनचे 4 श्लोक शक्यतोवर कोणी चुकवायचा प्रयत्न करू नका. मोठ्या संख्येनं असे जॉईन व्हा. आणि आज काही कोणाला काही सुचवायचं असेल, कोणाला काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारा. मला उत्तर देता येत असेल तर देईल, किंवा तुमचे काही मांडायचं असेल तरी मांडू शकता. हरी बोल माताजी. अनम्यूट करता का? हा, हरी बोल. माताजी, नेहमी सारखंच तुमच्या एकदम मधुर आणि रसाळ वाणीने सगळ्यांना तुम्ही अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. खूप छान अशा वेगवेगळे अभंग असतील, काही का हे असेल तर खूप छान वाटलं. बहिणाबाईंचं जे तुम्ही ती ओवी गायली, आणि आपण कसं आपल्या अहंकाराला एक सिंहासनाचं स्थान देतो, ते खूपच सुंदर उदाहरण होतं. थँक्यू सो मच. कोणाला मी सेटिंग चेंज करते. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज माताजींना तुम्ही विचारू शकता. हा. हरी बोल. हा. कोणाला काही हरी बोल. प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. हा. हरी बोल. हा, बोला मग. काही प्रश्न नाही दिसत. हरी बोल. हरी बोल. हा, बोला माताजी. हा माताजी, खूप सुंदर तुम्ही अभंगवाणी सांगितली आम्हाला, आणि विशेष आवडलं म्हणजे संसाराच्या सोंगामागे कसं पांडुरंगाला आपण बघायचे, तर तो फार सुंदर अभंग तुम्ही तुमच्या छान शैलीत सांगितला. खूप खूप धन्यवाद माताजी. प्रश्न काही नाहीये, पण अशी संतवाणी वारंवार ऐकायला मिळावं ही इच्छा मात्र आहे. थँक्यू माताजी. हरी बोल. धन्यवाद माताजी. धन्यवाद. हरी बोल. ओके, हरी बोल. थांबूयात. थांबूया. हो हो, थांबूयात थांबूयात थांबूयात. हरी बोल.